नवीन शिक्षक म्हणून तुम्हाला ही संधी मिळणार आहे. मग हा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्ही इतरांचं ऐकलं पाहिजे. कसं आहे ते, कसं बोलतात, कसं करतात. तर आज 8वीचे विद्यार्थी त्यांचा स्वयंशासन दिन, त्याचबरोबर निरोप समारंभ आहे. 1ली ते 8वीपर्यंत या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलात आणि 8 वर्ष झाले शिक्षण घेतल्यानंतर यावर्षी तुम्हाला ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जायचं आहे. मग तिथं नवीन शाळा मिळेल तुम्हाला. नवीन थोडं सुरुवातीला तिथले मित्रमैत्रीण म्हणा इथले राहणारच आहेत, पण नवीनसुद्धा मिळणार आहेत. नवीन अनुभव, नवीन शाळा, नवीन शिक्षक, पण या शाळेची तुम्हाला आठवण येणारच आहे. बघा, ज्या वेळेस तुम्ही या शाळेत आलात त्यावेळेस मातीचा गोळा होता तुम्ही. आई वडील हाताचं बोट धरून तुम्हाला इथं सोडले. आई वडील लहानपणापासून शिकवतात, पण शाळेत आल्यानंतर तुमचं औपचारिक शिक्षण सुरू होतं. तुम्हाला लहान असताना बघा, 1लीचे सगळ्यात कठीण काम जर कुठलं असेल तर 1लीचा वर्ग शिकवणं आहे. मला असं वाटतं 1लीचं वर्ग सांभाळणं खूप कठीण असतं, कारण ते वर्ग नियंत्रण हे 1ली पायरी आहे शिकवण्याची. वर्ग नियंत्रण नाही झालं तर तुम्ही शिकूच शकणार नाही, कारण मुलं गोंधळ करत बसले तर तुम्ही शिकवू शकणार नाही. तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येतो. मुलं कसं वर्ग नियंत्रण करावं हेच लक्षात येत नाही. मुलं गोंधळ घालतात एकदमच. मग ते अगोदर आम्हाला करावं लागतं. मग 1लीचे किती कंट्रोल करायचा प्रयत्न करा. एकीकडे काय बोललं की दुसरं उठून काय तर म्हणत मागचा उठतो, मध्येच उठतो, मला जायचं आहे म्हणतं, ह्यानं मारलं म्हणतं, हे चालूच राहत आहे. तर तुम्ही त्या अवस्थेत इथं आला होता. मग तुम्हाला 1लीच्या शिक्षकांनी लिहायला वाचायला शिकवली. 2री, 3री प्रत्येकाचं श्रेय असतं तुम्हाला घडवण्यामध्ये. आणि हे तुम्ही उद्याचे जे भविष्यामध्ये नागरिक होणार आहात, तुम्ही जे काय व्हाल त्याचं जडणघडणीचा काळ हा आहे तुमचा. आता आमचा किंवा तुमच्या आई वडील म्हणा किंवा मोठे नागरिक, त्यांच्या लहानपणी असताना ते जसं शिकले, जसं म्हणजे अभ्यास वगैरे केले, त्या पद्धतीने त्यांना फळ मिळालेलं आहे. म्हणून आम्ही सारखं पुढचं आम्हाला माहीत राहतं की पुढं तुम्ही मोठं झाल्यानंतर काय होणार आहात, पुढं कुणाचं लक्षण आहे. म्हणतात बघा ते बाळाचं पाय पाळण्यात दिसतं, तसं आम्हाला लक्षात येत राहतं. आमची ओढ काय असते की बघा रे, थोडंफार तुम्हाला आम्ही हसत खेळत शिकवत असतो, हसी मजाक. पण तुमचा अभ्यास वगैरे सगळं व्हावं असं वाटतं. तुमचं काय सगळं म्हणजे काय की खेळ पण व्हावेत आणि तुमच्या कला गुणाला पण वाव मिळावा आणि तुमचं त्याचबरोबर शिक्षणही व्हावं. मग अभ्यासात कमी असलं की आम्ही तुम्हाला सारखं तुमचा अभ्यास आम्ही स्पर्धा लावायचा असं की बघा त्या 5वी 6वीचे आम्ही असं म्हणत असतो बरं का. पण आमचं त्याच्यामध्ये काय, फक्त तुम्ही शिकावं एवढंच उद्देश असतं. आम्ही म्हणणार 8वीच्या विद्यार्थ्यांना काय सांगायचं, 6वी 7वीचे हुशार आहेत ते अभ्यास करतात, आणि 6वी 7वीच्याला काय सांगणार की 7वीचे 8वीचे हुशार आहेत, 5वीचे हुशार आहेत असं सांगायचं. म्हणजे तुम्हाला काय होतं की एकमेकांमध्ये स्पर्धा लागते असं असतं. सगळेच चांगले आहेत. 8वीची बॅच मी माझ्या बघण्यामध्ये खूपच ॲक्टिव्ह बॅच होती, चांगली बॅच होती, समंजसपणा होता. आता 6वी 7वीच्या ना विद्यार्थ्यांना अजून आता कळत नाही. तुम्ही आमच्या पुढे बोलता, पण हे 8वीचे बोलत नाहीत का बरं, त्यांना कळतंय काय बोलावं काय नाही, ते कळतंय. आम्ही कितीही रागवलो, वेळ प्रसंगी आम्ही तुम्हाला मारलो केलो, पण ते मारण्यामागे काय उद्देश असतंय. तुम्ही लोहाराचा काम करत असताना बघितले, तुम्ही मूर्ती घडवणारे बघितलेत. त्याला अगोदर तप्त ज्वाळामध्ये काय करावं लागतं, उष्णता द्यावं लागते, भाजावं लागतं त्याला, मग त्याला घडवता येतं. माठ असेल, डेरा, त्याला भाजल्याशिवाय त्याला योग्य आकार मिळत नाही. तसं आई वडील असतील, शिक्षक असतील, तुम्हाला मारण्यामागं किंवा शिक्षा करण्यामागं किंवा रागवण्यामागं तेवढंच उद्देश असतो आमचा की तुम्हाला योग्य वळण लागा. काही गोष्टी तुम्हाला आता कसं राहते तुम्हाला एवढं लक्षात येत नाही, पण पुढं काय होणार आहे ते आम्हाला लक्षात येत राहतं, म्हणून आम्ही सांगत असतो. म्हणून करायच्या वेळेत तेच केलं पाहिजे. यापुढे तुम्ही भविष्यामध्ये जाऊन
9वी 10वी म्हणा किंवा पुढच्या भविष्यात शिक्षण काय घेणार आहात काय नाही ते एकदा ठरवा. तुम्ही काय व्हायचं ते तुम्ही दृढ निश्चय करा. त्यानुसार तुम्ही त्याचे काय करा, त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण करा, अभ्यास करा, तयारी करा. आम्ही सांगत असतो आधीमध्ये आपले शिक्षक सांगत असतात. मला वाटतं दत्ता आणि संघर्षला मी म्हणालो की बाबा तुमची तब्येत चांगली आहे, पर्सनॅलिटी चांगला आहे, तुम्ही काय करा सकाळी पहाटे उठून थोडं रनिंग वगैरे करा, व्यायाम करा, तुम्हाला भरपूर स्कोप आहे पुढं. म्हणजे आता PSI म्हणा आणि कोण मिलिटरीमध्ये पोलीस खात्यात वगैरे असं तुमच्यामध्ये जे काय कलागुण काय गुण आहेत ते आम्हाला लक्षात आलं की आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सांगत होतो. तुम्ही ते ऐकलं पाहिजे. मग आम्हाला काय वाटतं तुम्ही जर असं ऐकलं नाही तर आम्हाला काय वाटतं तुमचं होत असलेलं पुढचं नुकसान ते आम्हाला आत्ता दिसतं. आता बघा आमचं घ्या, आमच्या लहानपणी आमच्या वर्गामध्ये आम्ही खेळायचो करायचो, भरपूर खेळायचो, पण अभ्यासही करायचो म्हणून आम्ही इथं आलो. मग आमच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आमचे जे मित्र वगैरे आहेत जे केले नाहीत अभ्यास ते आज मागं आहेत. काय ना काय कोण ड्रायव्हर आहे, कोण गाडी, कोण व्यापार, काही जे आमच्यापेक्षा जास्त केले ते पुढं डॉक्टर इंजिनियर वगैरे काय काय झाले. तसं आहे, जेवढं तुम्ही कष्ट घेतलात तेवढं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की परवा 7वीच्या वर्गात शिकवत असताना मी एक उदाहरण सांगितलं बघा. की एक घटना सांगितलं की मुंबईसारख्या शहरामध्ये कोणती सांगितलं तुम्हाला, कोणतं वाक्य सांगितलं, विद्या विनयन शोभते. तुमचा जो खूप तुम्ही शिकलात, हुशार आहात, डॉक्टर इंजिनियर आहे, सगळं आहे, पण तुमच्यामध्ये संस्कार नसले किंवा तुमच्यामध्ये विनम्रता नसेल तर पंचपक्वानामध्ये मीठ नसल्यासारखं आहे. खूप सुंदर जेवण आहे, खूप स्वादिष्ट रुचकर जेवण आहे, काय छान आहे, गुलाबजामुन आहे, सगळं चांगलं आहे, पण तिथं त्या जेवणामध्ये मीठच नसेल तर काय होईल, जेवू वाटेल का तुम्हाला, 2-3 घास खाल तुम्ही. तसं तुमच्यामध्ये असलेले संस्कार आणि विनम्रता तेवढ्याच महत्त्वाचे. पण तुम्ही कितीही शिकलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं कोणतं वाईट कोणतं, चांगलं कोणतं वाईट कोणतं हे ज्याला ठरवायला येतं त्यानं नक्की आयुष्यामध्ये एक चांगला माणूस बनेल. तुम्ही काय व्हाल काय नाही, शेतकरी म्हणा, व्यापारी म्हणा, कोणच कमी नसतं, कोण कुणाला कमी नसतं. कोणताच व्यवसाय आज कमी पातळीचा नाही किंवा हलक्या ह्याचं नाही, सगळं श्रेष्ठ आहे. शेतकरी सगळ्यात श्रेष्ठ शेतकरी आहे, कुठलंच कमी समजू नका. फक्त आपल्या व्यवसायामध्ये आपलं नाव कमवा आणि दुसरं आता सांगितलेलं नम्रता, थोरा मोठ्यांचा आदर आणि संस्कार, माणूस घडणं हे आज काळाची गरज आहे बघा. संस्कार ठेवा, कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही काय चांगलं आहे, माझा मित्र सोजदारी काय करतोय, तो त्या दप्तरामधला हळूच पेन घेतो किंवा त्याला पेन सापडलंय, त्याला माहीत आहे त्याचा आहे पेन, माहिती आहे त्याला, पण तो काय केला, त्याचं स्वार्थ जागा झाला. काय करायचं, मला नवीन पेन सापडलं म्हणून किंवा एखादे पैसे सापडले. पण बघा एक विचार करायचं, ज्याचं हरवलंय त्या जागी मी राहिलो तर. समजा एखादा शेतकरी आहे, वर्षभर कष्ट केलंय आणि तो काय केला, त्याचं सगळं धान्य आडतला मार्केटमध्ये घातला आणि एवढं मोठं पैशाचं बंडल त्याच्याजवळ आलं आणि तो घेऊन येत असताना खाली बसमधून खाली उतरला आणि पाहतो तर काय, त्याच्याजवळचं बंडलच त्याच्याजवळ नव्हतं. मग विचार करा त्याचं काय झालं असेल. तसं तुम्हाला सापडलं तर तुम्ही त्याला परत देण्याचं प्रयत्न करा. हे चांगुलपण आहे. हे चांगलं कोणतं वाईट कोणतं एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय, माणूस म्हणजे चांगले संस्कार तुमच्यामध्ये असले पाहिजे. हे शिक्षणाचं खरं काय आजची गरज आहे. आज समाजाची स्थिती जर पाहिलं ही गरज आहे. तर तुम्ही काही व्हाल, पुढं मोठे व्हा,
संस्कारित व्हा, चांगले संस्कार तुमच्यामध्ये असू द्या. कारण तुम्ही जे काय करत असाल, कुठेही करा, जगामध्ये कुठेही जा, जे काय कराल त्याबरोबर तुमचं जे जातंय नाव जाईल, नाव होईल. त्याबरोबर तुमच्या गावाचं, तुमच्या घरातल्या कुटुंबाचं आणि आमचं गावाचं सगळ्याचं नाव होणार आहे किंवा सगळ्याचं नाव जाणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप शिका. 10वी नंतर सायन्स असतंय, आर्ट असतंय, कॉमर्स असतंय, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहे. फक्त तुम्हाला डॉक्टर इंजिनियरच आहे असं नाही. स्पर्धा परीक्षा देऊन तुम्हाला कुठल्याही खात्यात जाता बँकिंग क्षेत्रात जाता येतं आहे, महसूल खात्यात जाता येतं आहे, परत पोलीस खात्यामध्ये जाता येतं आहे, शिक्षक होता येतं आहे, तहसीलदार, कलेक्टर, सगळं काय तुम्हाला मेहनतीवर आहे बघा. तुमच्या जेवढा अभ्यास कराल तेवढं तुम्हाला मेहनत मिळेल. तर या ठिकाणी या जाताना हे सुद्धा शिदोरी, आज सांगितलेली शिदोरी, हे सुद्धा तुमच्यासोबत असू द्या. आणि तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. तुम्ही भविष्यात जे काय होणार आहात ते फक्त एकाच्या हातात आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः. एवढंच तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मुलींना हेही सांगणं आहे, आमची सांगणं असतं की आपल्या गावामध्ये ते बोलत असताना लोक म्हणतात की आमच्या गावामध्ये फार काही शिकले नाहीत लोक, म्हणजे नोकऱ्या वगैरे लागले नाहीत, कोण काय झालं नाही वगैरे असं सांगतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या आईवडिलांची उदासीनता आहे. शिक्षणाचं महत्त्व त्याला माहीत नाही. जे काय आज मोठे झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आणि जे काय जेवढे काय थोर आहेत, त्यांनी पैशाच्या जोरावर अजिबात झाले नाहीत. ते स्वतःच्या मेहनतीवर, कष्टावर झालेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मोठं होण्यासाठी श्रीमंती लागत नाही, ज्या शिकण्यासाठी. म्हणून चांगलं शिका, एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्हाला. आणि भविष्यामध्ये मुलीसाठी सांगत होतो मी की तुमचे आई वडील जरा तुम्ही मोठे झाल्यानंतर गडबड करत असतील तर तुम्ही त्यांना सांगायचं की तुम्ही काय आता गडबड करू नका, मला काय करायचं आहे, शिकायचं आहे. तुम्ही सांगायचं, तुमच्या पुढं कोण जाणार नाही, तुम्ही नाही तयार झाला. त्यामुळं तुम्ही सांगायचं आई वडिलांना की मला शिकायचं आहे, चांगलं शिका अगोदर. आणि दुसरी एक जाता जाता सांगतो, मुलं आहेत 8वीचे, खूपच चांगले मुलं बरोबर चांगले आहेत. आम्हाला सहकार्य, कोऑपरेट केले. उद्धटपणा मला अजिबात दिसला नाही. एवढं सहलीला गेलो आम्ही, गॅदरिंग केलो, थोडंफार आमच्या लगेच लक्षात येतं कोण काय करायलंय, आगाऊपणा काय करायलंय. तरी सुद्धा आम्ही कानाडोळा करत असतो. आपण काय ना काय कुणाला तर सांगून आम्ही त्याच्यापर्यंत सांगत असतो, बाबा तू असं करू नको, हे असं करू नको, हे वय काय तुझं शिकण्याचं आहे, तू शिक बाबा. नाहीतर काय होतं माहिती का, की अशी गोष्ट आपण करू नये की आई वडील आणि शिक्षक यांना मान खाली घालावं लागेल, अशी गोष्ट आपण करू नये. तर मुलाचं सांगत होतो की आपल्या शाळेमध्ये म्हणा, वर्गामध्ये म्हणा, की मुलापेक्षा थोडं मुलीचा अभ्यास चांगला दिसते, मुली अभ्यास करतात. मग तुम्ही मुलं देखील करायचं. कारण बाबा उद्या तुम्हाला कसं होतं माहिती का, मग तेच करावं. आपले आईवडील जे करायले बघा, आज आपल्या आईवडिलाचं काय आहे, आज जर तुम्ही कष्ट केलो तरच घर चालणार आहे. पण पुढं शिकून जर तुम्ही काय झालो, 4 दिवस घरी बसलं तरी काय फरक पडत नाही तुम्ही. कारण नोकरी म्हणा, काय चांगला व्यवसाय काही असलं, त्यासाठी शेतीबाडी ते तर कुठं जाणार नाही. पण चांगलं शिका, मेहनत घ्या. फक्त तुम्ही हे आता अभ्यास केलो तरच करिअर होतं हे सुद्धा डोक्यातून काढा. व्यवसाय आहेत, शेती व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतोय, मिलिटरी आहे, पोलीस भरती आहे, बाहेर जावा, चांगलं होता होईल तेवढं शिका. आणखी एक सांगतो शेवटचं वाक्य, वयाच्या 25 पर्यंत तुम्हाला शिकण्याची संधी आहे. 25 वयापर्यंत तुम्ही शिकणं बंद करा, कमवायला चालू करा. 26व्या वयापर्यंत वयाचे एवढे म्हणजे आयुष्याचे 25 वर्ष म्हणजे खूप झाले. इथपर्यंत काय व्यावसायिक शिक्षण घ्यायचं. व्यावसायिक समजा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासामध्ये काय म्हणावं तेवढं यश येईना गेलं,
व्यावसायिक शिक्षण घ्यायचं. काय ना काय आपल्या अंगात कला असले, कला ही आपल्याला जगवते, उपाशी मरत नाही. त्याच्यामध्ये कौशल्य करा आणि प्रत्येक क्षेत्र चांगलंच आहे. कोणतंच क्षेत्र कमी असं नाही, हलक्या दर्जाचं नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करत असतो, म्हणून समाज चालत असतं. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. ठीक आहे.